नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये चैतन्याचं फनी भांडण बघायला मिळणार आहे आणि सायलीचा बीपी लो झाल्यामुळे अख्खं कुटुंब तिला भेटायला येणार आहे. चला तर कशा पद्धतीने पुढे बघूया. चैतन्य अर्जुनला फोन करून सांगतो, अरे सुरेशच्या घराबाहेर 2 कॉन्स्टेबल उभे आहेत, कसं जाणार मी मध्ये. म्हणतो, तू काहीही कर, तू तर ओळखत नाही त्याला, पण मी बघितल्यानंतर त्याला नक्की ओळखेल. बाहेर आला की माझ्या लक्षात येईल नक्की तोच आहे की काय. चैतन्य जातो. सुरेश इथेच राहतो का? मी त्याचा मित्र आहे, मला भेटायचं आहे. कॉन्स्टेबल म्हणतात, तुम्ही नाही भेटू शकत, खूप महत्त्वाचं काम होतं. कॉन्स्टेबल सांगतात, ठीक आहे, पण आमच्यासमोर बोलावं लागेल, काय बोलायचं ते. चैतन्य म्हणतो, ठीक आहे चालेल. सुरेशला आवाज देऊन बाहेर बोलवतात. अर्जुनने ओळखलेलं असतं सुरेशला. आश्रमात घडलेला सगळा प्रकार आठवतो अर्जुनला. सुरेश बाहेर आल्यानंतर चैतन्याला विचारतो, तुम्ही कोण? मी नाही ओळखलं तुम्हाला. तुम्ही सुरेश? सुरेश सांगतो, मी सुरेश कदम. सॉरी, मला सुरेश नागरेंना भेटायचं होतं. ठीक आहे म्हणून चैतन्य पण तिथून निघून जातो आणि सुरेश पण मध्ये जातो. अर्जुनला परत फोन करतो. अरे अर्जुन, आता काय करायचं? अर्जुन म्हणतो, तू काही कर, पण कॉन्स्टेबलला तिथून डिस्ट्रॅक्ट कर. एक काम कर, तू तिथे कोणाशी तरी भांडण कर. चैतन्य म्हणतो, भांडण? अरे अर्जुन, मी नाही करू शकत कोणाशी भांडण, नाही जमणार मला हे. अर्जुन म्हणतो, तुला हे जमावंच लागेल. फोन कट करतो. चैतन्याने ज्या माणसांना ॲड्रेस विचारलेला असतो त्यांच्याजवळून जातो आणि धक्का देऊन पुढे चालतो आणि चोराच्या उलट्या बोंबा जशा असतात ना, तसं त्यांच्यावरच ओरडतो. नीट चालता येत नाही का? बघून चालता येत नाही? तो माणूस म्हणतो, अरे मी इथं उभा आहे ना, तू चाललाय, तू बघून चाल ना. चैतन्य त्या माणसाची कॉलर पकडतो. कॉन्स्टेबल इकडे या. हा बघा, मोठमोठ्याने भांडत असतो. कॉन्स्टेबल पण तिथे येतात. हीच संधी साधून अर्जुन सुरेशच्या घरामध्ये घुसतो. तर जेलमध्ये सायलीला सगळ्या त्या गोष्टी आठवत असतात. मुली पिकनिकसाठी निघालेला तो क्षण आठवतो. पोलीस जेव्हा तिला अटक करायला आली आणि ट्रॅफिकिंगचा गुन्हा दाखल करून फोक्सो कायद्यामध्ये तिला अटक केलं, तोही क्षण आठवतो. पत्रकारांनी नको ते प्रश्न विचारलेले, तो पण आठवतो. त्यामुळे सगळ्या टेन्शनने तिचा बीपी लो होतो. जेव्हा ती पाणी प्यायला जाते तिथं पाणी पण नसतं. कॉन्स्टेबलला आवाज देते, ताई मला पाणी प्यायचं आहे, पाणी द्या, मला त्रास होतोय, ताई मला पाणी द्या. ते कॉन्स्टेबल येतात. सायली, काय झालं तुला? ताई मला पाणी द्या. नंतर त्या आवाज देऊन पाणी मागवतात. तर सुभेदारांच्या घरी कल्पना काकू आणि प्रतिमा आत्या देवासमोर पूजा करत असतात. त्याच वेळेला कल्पना काकूंच्या हातून त्यांचा तांब्या आणि पळी खाली पडते. त्या दोघी पण खूप घाबरतात. कल्पना काकू तर रडायलाच लागतात. अश्विन, अस्मिता, लवकर इकडे ये. सगळेच तिथे धावत आलेले असतात. काकांना म्हणतात, अहो बघा ना, माझ्या हातून पळी आणि तांब्या खाली पडला. सायली ठीक तर असेल ना? काही संकेत तर नाही ना दिला देवाने? अश्विन म्हणतो, ममा संकेत वगैरे असं काही नसतं का? नको जास्त विचार करू. तेव्हा अस्मिता सांगते, सायली ज्या अवस्थेमध्ये तिथे तिला त्रास होतच असेल ना, काळजी तर वाटतेच. सगळे देवाकडे प्रार्थना करत असतात सायलीसाठी. अर्जुन सुरेशच्या घरामध्ये घुसलेला असतो. सुरेशला खूप मारतो. का माझ्या बायकोला अडकवलं तू? त्या दिवशी सोनलचा काका बनून आश्रमामध्ये आलास ना, असे खोटे आरोप का केले माझ्या बायकोवर? सुरेश म्हणतो, अहो हे सगळं तुमच्या बायकोनेच केलं आहे. मी जेव्हा पैसे मागितले तर पैसे दिले नाही म्हणून मी पोलिसांना हे सगळं सांगितलं. अर्जुन म्हणतो, खोटं बोलतोय, माझी सायली असं कधी करूच शकत नाही. मी सांगितलं तुला हे सगळं करायला, बोल पटकन. बोलतो की नाही? फटके देत असतो आणि विचारत पण असतो. साहेब मी खरं बोलतोय, तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर मी फोटो दाखवतो तुम्हाला. सायलीचा आणि त्याचा फोटो दाखवतो तो गोडाऊनमध्ये, जसं काही ती त्याला भेटायला आलेली असते. अर्जुन म्हणतो, हे फोटो दाखवतो तुम्हाला, कुठलाही लहान मुलगा असे फोटो तयार करू शकतो. फोटो पण खोटे आहे आणि जे तू पोलिसांना सांगितले ना ते मला नाही ऐकायचं आहे. खरं काय ते पटकन बोल. सुरेश सांगतो, अहो मी जे काय बोलतोय अगदी खरं आहे. ती बायकोच हे सगळं करते आणि त्या सोनलवर खूप अत्याचारसुद्धा झाले. तिचे फोटोसुद्धा काढले. तो सोनी आणि तुमची बायको दोघं पार्टनर आहे. ते दोघं मिळून हे सगळं रॅकेट चालवत आहे. अजून परत फटके देत, तू हे सगळं खोटं बोलतोय. कोणी अडकवलंय माझ्या बायकोला? सांग पटकन. सर तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत. मी पोलिसांना बोलवेल. अर्जुन मारतच असतो त्याला. ते काय, मी ते शोधून काढेलच, पण तोपर्यंत तू खूप मार खाल्लेला असेल माझ्या हातून. हे सगळं मी आता तुला कोर्टातच सिद्ध करून दाखवेल. बाहेरून कडी लावून निघून जात. सुरेश आतून खूप आवाज देत असतो, कॉन्स्टेबल उघडा, याने कोंडले मला. पण चैतन्याचं भांडण चालू असतं ना, म्हणून कॉन्स्टेबलला काही आवाजच येत नाही. अर्जुन बाहेर निघाल्यानंतर चैतन्याला इशारा करतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, इथेच तर होतं माझं पॉकेट, कुठे केलं? आणि तिथे खाली पडलेलं असतं. सापडलं. सॉरी हां, थँक्यू. पण ते माणसं म्हणतात, हे काय चोऱ्याच्या उलट्या बोंबा? तेच होतं तरी पण आरोप करतो आमच्यावर. तर सगळे जिकडे तिकडे निघून जातात आणि सुरेशचा आवाज येतो. कॉन्स्टेबलला धावतच जातात.
काय झालं, तुला कोणी कोंडलं इथे? सुरेश म्हणतो, तो अर्जुन आला होता. अरे गप्प बस, तो आला असता तर आम्हाला कळालं असतं ना. आतमध्ये जाऊन बस. दरवाजा लावून घेतात. सुरेश लगेच सचिनला फोन करून कळवतो, तो अर्जुन सुभेदार मला इथे भेटायला आला होता. अर्जुनने चैतन्यला ते फोटो दाखवलेले असतात सायलीचे. म्हणतो फेक आहे हे फोटो ऑब्व्हियसली, आणि पोलिसांना पण त्यांनी हेच फोटो दाखवले. त्यांनी विचारतो, पण त्यांनी सांगितलं का हे सगळं कोणी केलं आहे? म्हणतो नाही ना, तो तोंड उघडायलाच तयार नाही आहे. त्याच वेळेला अर्जुनला फोन येतो जेलमधून. सायली सुभेदारची तब्येत बिघडली, आम्ही डॉक्टरांना बोलवलं आहे, पण तुम्ही पण लवकर या. अर्जुन म्हणतो हो हो लगेच आलो मी. तर जेलमध्ये प्रिया फोनवर बोलत असते आणि सचिनजवळ नागराज काका आणि राकेश पण असतात. नागराज काका सांगतात सुरेशला भेटायला अर्जुन गेला होता आणि बरीच चौकशी केली. प्रिया म्हणते त्यांनी तोंड तर उघडलं नाही ना. तेव्हा सचिन म्हणतो तो तोंड उघडू शकत नाही, कारण पैशाने त्याचं तोंड चांगलंच बंद केलं आहे. प्रिया विचारते, सचिन तू म्हटलं होतास ना सुरेशने एकदा पोलिसांना स्टेटमेंट दिलं की तो अंडरग्राऊंड होईल. सचिन पण सांगतो हो, पण ते आधीच अर्जुन त्याच्यापर्यंत पोहोचला ना. राकेश म्हणतो फोटो दाखवण्याची ॲक्टिंग चांगली केली हां सुरेशने. तर प्रिया पण नागराज काकांचं कौतुक करत असते. काका खरंच हे सगळं क्रेडिट तुम्हालाच जातं हां, मास्टर प्लॅन होता तुमचा. तर असे फोटो नसते ना आपल्याला सिद्ध करायला खूप कठीण गेलं असतं. काका म्हणतात ती जागा पण दादाचीच होती आणि मला हवी होती, पण त्यांनी ती काही दिली नाही. अधूनमधून जायचो म्हणून डुप्लिकेट चावी होती माझ्याकडे आणि त्याचा वापर असा झाला. विचारते पण मग टीप कोणी दिली पोलिसांना? सचिन सांगतो तुला जी कॉन्स्टेबल फोन देऊन मदत करते ना, तिला अजून पैसे डबल चारले. तिच्या नवऱ्यानेच दिली पोलिसांना टीप. प्रिया खूप खुश होते. आपली टीम अशीच वाढती राहायला पाहिजे आणि या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी अर्जुन सायलीने आपल्या पुढे विनवणी केली पाहिजे. आपण त्यांची मदत करायची नाही, आपण फक्त हसायचं. सगळेच खुश असतात. तर डॉक्टर सायलीला चेक करत असतात. त्याच वेळेला तिथे अर्जुन येतो. डॉक्टर सायलीला काय झालं, आता ती बरी तर आहे ना? डॉक्टर म्हणतात सायलीचा BP लो झाला होता आणि आता ती बरी आहे, तो आपण ॲडमिट करायचं का? तशी मी परमिशन घेतो, मी तिचा नवरा आहे आणि वकील पण. डॉक्टर म्हणतात अहो मी ओळखते तुम्हाला, आता ॲडमिट करायची काही गरज नाही. सायली म्हणते अहो मी ठीक आहे आता, नका काळजी करू. डॉक्टर सांगतात आता पेशंटला थोडा आराम करू द्या, या तुम्ही इथून. रिक्वेस्ट करतो मला माझ्या बायकोबरोबर थोडं बोलता येईल का? डॉक्टर पण जेलर मॅडमला सांगतात थोडं बोलू द्या त्यांना, नवऱ्याबरोबर असलं म्हणजे पटकन बरे होतील. सगळे तिथून निघून जातात. तर दुसरीकडे कुसुमने मधुभाऊंना फोन केलेला असतो. मधुभाऊ इथे पोलीस येऊन गेले आणि नको ते प्रश्न आम्हाला विचारत होते, रजिस्टर पण नेले त्यांनी. काही सुचतच नाही काय करावं. अर्जुन सर आले का, त्यांनी काही चौकशी केली? मधुभाऊ सांगतात नाही, अजून जावई बापू आले नाही आणि आमची अवस्था काही वेगळी नाही. तर कुसुम सांगते अहो मधुभाऊ पण ही गौरी खूप रडते, थांबतच नाही आहे. गौरी खरंच रडत असते. मला सायली ताई हवी आहे, बोलाव ना तिला इथे. मधुभाऊ सांगतात आता सायली येणार नाही आपल्याला माहिती आहे ना, तिला समजावून सांग. कुसुम म्हणते ठीक आहे मी प्रयत्न करते. तर अर्जुन सायलीला विचारतो बायको तू ठीक तर आहेस ना? तू कसली काळजी करू नको हां, मी तुला इथून नक्की बाहेर काढेल. सायली म्हणते मला माहिती हो, पण काही चौकशीनंतर तपास लागला का, कोणी केलं हे सगळं? अर्जुन म्हणतो अजून काहीच नाही समजलं मला, पण जिथे सुरेश आणि सोनल सापडली ना तेच तो थांबतो. सायली म्हणते सापडली म्हणजे ती तर तिच्या काकांसोबत गेली होती ना? सांगतो तो तिचा काका नव्हता, खोटं बोलत होता तो, पण म्हणून शांत होतो. सायली म्हणते काय झालं तुम्ही खरं सांगा हां. अर्जुन म्हणतो काहीच नाही, सोनल सापडली असं सांगतोय. तेव्हा सायली बाळाची शपथ देते खरं काय मला सांगा बरं. सोनल ज्या ठिकाणी सापडली तिथे तिच्यावर अत्याचार झाले. तर दुसरीकडे कल्पना काकू विचारत असतात अर्जुनचा काही फोन का नाही आला अजून, आपण सायलीला भेटायला जायचं का? तेव्हाच तिथे सचिन आलेला असतो. हॅलो येऊ का आत? ते त्याच्याकडे बघत असतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सगळे सुभेदार कुटुंब सायलीला भेटायला जेलमध्ये आलेलं असतं आणि प्रिया म्हणते सायलीने एवढा मोठा गुन्हा केला आहे, मग जी शिक्षा मला देत आहे तिला का नाही? पूर्ण आजी म्हणतात सायली निर्दोष आहे, तिने काही केलेलं नाही आहे, अख्खं कुटुंब तिच्यासोबत आहे, हातात हात धरून ठामपणे तिच्या पाठी उभे राहतात. सायली म्हणते आमच्यातली एकी भक्कम आहे प्रिया, आम्हाला कधीच छळू शकत नाही, म्हणून अंतिम विजय आमचाच आहे, माझा आणि माझ्या कुटुंबाचा. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना प्लीज बेल ऐकून दाबायला विसरू नका. धन्यवाद.